नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं. तर बघा, 2 दिवसाखाली आपली दीप अमावस्या होती. त्या दिवशी मी परडे वगैरे सारवले होते आणि जोगा मागून आले. जोगा मागताना मी बाण पाजळले होते. अमावस्या पौर्णिमेला मी कंटिन्यू बाण पाजळत असते आणि मला एका दादाची आणि ताईची पण कमेंट आली की ताई, तुझ्या अंगात वारं येतं का? तर ह्यांना सांगायचं झालं तर मी बरेच जणांनी मला विचारले होते, पण मी सांगितले नव्हते का तर बरेच जणांना विश्वास नसतो की वारं फिरं काय नसतं, हे ढोंग करतात, असे बरेच जणांच्या मी तोंडून ऐकले होते. पण असं काही नसतं. वारं आलेलं असतं. ते कसं येतं माहिती आहे का, लय झालं ते 5 ते 10 मिनटाचं वारं असतं. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर मला वारं आलं, पण अशा ठिकाणी आलं की तुम्ही हे सुद्धा करू शकत ना. वारं आलं मला नळदुर्गामध्ये, म्हणजे खंडोबाच्या देवस्थानापाशी मला वारं आलं. ते पण कसं आलं, आमच्या गावाची काठी चालली होती. आता आमचं गाव लांब आहे, आम्ही एकीकडं आहो, गाव एकीकडं आहे, त्याच्यामुळं आमच्या गावची काठी चालली होती खंडोबाची. आणि तिथं मग मी ह्यांना म्हणलं, जावा, आपल्यापाशी वसारी आहे, जावं लागतंय. हो, आता ह्यांनी काय करतात, कुठं सांगितलं की जात नाहीत. पण ते जे होतं ते मला माझ्याकडंच येतं. मग ह्यांना जावा म्हणलं तर ह्यांनी गेले नाहीत. मग अचानक काय झालं, माझ्या अंगावर एवढा भंडारा उधळला झाला की मला समजलं पण नाही की 10-15 मिनिट मी अशी येड्यावानी झाले होते. अक्षरशः मला खरोखर कळलं नव्हतं हे वारं होतं खंडोबाचं.